फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट पी. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, पी चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आणि आपल्याला जी लाईन दिलेली सेगमेंट कोणती दिलेली आपल्याला, सेगमेंट ए आणि बी दिलेली आणि त्यांचा रेशो किती दिलेला आहे, 2 असतील. याचा अर्थ काय, हा जो 2 आहे म्हणजे काय, एम ची किंमत 2 आहे आणि ए ची किंमत 3 आहे. मग आता समजा ती जर लाईन आपण काढली, अशी एक लाईन काढली, याला आपण काय म्हणणार, या पॉईंटला ए, हा दुसरा पॉईंट आपला कोणता आहे बी. ए चे कोऑर्डिनेट्स किती इथं -1 आणि 7, बी चे कोऑर्डिनेट्स किती इथं 4 आणि -3, बरोबर. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं, पी करायचं. मग पी करायचं म्हणजे काय, एक्स आणि वाय काय करायचं, फाइंड आउट. ह्या दोघांना जो रेशो दिलेला हा किती दिलेला आहे, हा 2:3 दिलेला आहे. म्हणजे एम ची किंमत 2 आणि एन ची किंमत 3. हा जो पहिला कोऑर्डिनेट एक्स ए दिसतोय, हा पहिला x1, हा दुसरा y1, याला काय मानलं x2 आणि याला काय मानलं y2. आता ह्या गोष्टींवरून आपण काय करायचं, फक्त हा x आणि y फाइंड आउट करायचा. जर आपला x आणि y जर फाइंड आउट झाला म्हणजे आपले काय झालं, p चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट झाले. मग आता ते कसे करता येईल आपल्याला, समजा हे सोपं करू आपण. काय करू आपण, बाय सेक्शन फॉर्म्युला. मग बाय सेक्शन फॉर्म्युला कोणाचा घ्यायचा, एक्स आणि वाय ह्या दोघांचा पण घ्यायचा. पण सुरुवातीला काय करू आपण, समजा एक्स साठी घेऊ. समजा एक्स चा फॉर्म्युला काय करायचा आपला, m x2 प्लस n x1 डिवाइडेड बाय m प्लस n. मग मला सांगा m ची किंमत किती दिलेली आहे आपल्याला, m ची किंमत 2, x2 ची किंमत किती आपली 4, n ची किंमत 3 आणि x1 ची किंमत -1, m प्लस n 2 प्लस 3. मग इथे काय 4 2 8, 3 1 -3 आणि इथं डिवाइडेड बाय 3 2 5. याच्या पुढे काय होईल, 8 प्लस मायनस काय होईल मायनस. मग 8 3 डिवाइडेड बाय किती लिहिलं 5. 8 तून 3 गेले किती उरले 5/5 म्हणजे किती आलं उत्तर याचं 1 आलं. याचा अर्थ काय झाला, x ची किंमत काय भेटली तुम्हाला, x ची किंमत भेटली 1. फॉर एक्स इज इक्वल टू काय भेटलं तुम्हाला 1. आणि आता जसा एक्स काढला तसंच आपण काय करायचा, वाय पण करायचा. मग वाय साठी तर फॉर्म्युला कोणता आपला, my2 प्लस my1 डिवाइडेड बाय m प्लस n. m ची किंमत काय आहे, m ची किंमत 2, y2 ची किंमत काय दिसते आपल्याला -3, n ची किंमत 3, y1 ची किंमत 7 म्हणजेच काय 2 प्लस 3, 3 2 किती होतं -6, 7 3 21, 3 2 5, 21 मधून 6 गेले किती आले 15, छेद किती होतं 5. याला जर डिवाइड केलं 5 × 5 = 15. मग इथे किती y ची किंमत 5. आपल्याला काय भेटलं, x ची किंमत 1 भेटली, y ची किंमत 5 भेटली. म्हणजे काय भेटलं आपल्याला, x आणि y याचे कोऑर्डिनेट्स काय भेटले आपल्याला 1 आणि 5. म्हणजेच काय भेटलं आपल्याला p चे कोऑर्डिनेट्स. कोऑर्डिनेट्स ऑफ p इज इक्वल टू काय आपले 1 आणि 5.